दखल द्यायला नाही पाहिजेत. दखल माझा अर्थ, कोणी किती मोठा असेल, श्रेष्ठ असेल, तुम्हाला काय फायदा. आता मी माझ्यावर घेऊन तुम्हाला बोलतो. तुम्ही आज माझं सगळे प्रवचन ऐकता. माझं प्रवचन महत्वाचं आहे, माझ्याशी भेटणं महत्वाचं नाही. लक्षात ठेवा. मी कोण आहे, काय करतो, काय वागतो, काही देणं घेणं नाही तुम्हाला त्याच्याशी. आपल्या हिताचं जर सांगत असेल, 2 शब्द ऐकान बाजूला व्हा. म्हणून ज्ञानेश्वरी वाचत असताना अवधान द्या. ज्ञानेश्वरी ऐका म्हटलेत. मी कोण आहे हे आत्मचरित्र नाहीत ज्ञानेश्वरीमध्ये. मी कोणती साधना करतो आणि काय नाम जपतो माऊलींनी सांगितलेलं नाही. तुमच्या उद्धारासाठी आम्ही आलोत. तुमचा उद्धार करून घ्या, आमचं सोडून द्या. तुमचं का सोडा, तुम्ही कोण आहात. मागलिया जन्मा मुक्त झालो. आमचं काय चर्चा करणार आहे तुम्ही. हरिपाठाचा अर्थ लक्षात ठेवा. मागलिया जन्मा मुक्त झालेली माणसं आहेत. आम्हाला 2 शिव्या द्या, आमच्याविषयी चांगलं बोला, काही फायदा नाही. जो रस्ता आम्ही दाखवलेला आहे, सर्व मार्ग सुगम, जो रस्ता आम्ही दाखवलेला आहे, तेनेची पंथे चालव जाता. तुम्हाला चालावं लागेल. म्हणून तुम्ही स्वतःला इतके मोठे समजा, चर्चा सुद्धा तुमच्या तोंडात कुणाची आली नाही पाहिजे. चर्चा सुद्धा, तो श्रीमंत आहेत, तो ज्ञानी आहेत, तो सत्ताधारी आहेत. तुझं काय अस्तित्व आहे. अस्तित्व शब्दाचा अर्थ कळाला ना. भाव. तुझा काय भाव आहे. दारात जाऊन उभा राहतोस, स्वतःला पैशासाठी विकलं आणि चर्चा तू मोठ्याची करतोस. नाही महाराज, आम्ही निष्ठावान आहोत. छान आहे. आपल्या चेहऱ्याकडे पाहून निष्ठेचं फल किती निसटतंय ते दिसतंय आम्हाला. काय अवस्था आहे तुमची. अहो, माणसाचा गुलाम व्हायला पाहिजे का आपण पैशासाठी. म्हणजे माझ्या प्रवचनाने तुम्ही सुधाराल याच्यावर माझा विश्वास नाही बरं का. पण माऊली काय सांगतात ते सांगणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही महान आहात, मोठे आहात. सगळ्या ज्ञानोबांच्या शब्दांचा अभ्यास करा. श्रीगुरु सारिका असता दुसऱ्याचं नाव नाही आहे जीवनामध्ये. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, शब्दांचं वाईट वाटून घेऊ नका. एखादी स्त्री सुंदर आहे, रस्त्याने जात असताना 10 पुरुष पाहतात. अर्थ लक्षात ठेवा. 10 पुरुष पाहतात, सांभाळणारा एकच पुरुष असतो. त्याचं नाव आहे नवरा, पती. 10 लोक आपल्याला बोलवत असतील, सांभाळणारी आपल्याला माऊली आहेत, दुसरे फक्त पाहणारे आहेत. छोटे छोटे अर्थ असतात, हे कळाले पाहिजेत. लोक भडकवतात, बहकवतात, बोलतात, स्तुती करतात. स्तुती करतात किती वेळासाठी. बरं, रस्त्याने चाललेली एखादी सुंदर स्त्री आहे, त्याला एखाद्या मुलगा नेहमी पाहतो. त्या मुलीने फक्त एवढंच म्हणावं, चल ठीक आहे, मी आवडले का तुला, हो करू, लग्न करू आपण. किती वेगानं पळतो ते बघायला पाहिजेत. हरिपाठातून सांगतो, पापाचे कळप, असाही एक अर्थ आहे. त्याला काय विशेष आहे. अरे तुला मी आवडले ना, मला पाहिलं ना, तू माझी अपेक्षा करतो ना, ठीक आहे ना, मी तुझ्या घरात येते. हिंमत नाही महाराज. घरात येते म्हणल्यानंतर चांगल्या चांगल्याचे धाबे दणांतात, घर उद्ध्वस्त होतं आणि घरातले याला बाहेर काढून टाकतात. तू जा. आमच्या मनासारखं जर वागायचं नसेल तर. अर्थ लक्षात ठेवा. हे पाहणारे आहेत, भटकवणारे आहेत. म्हणून मौन प्रपंचाचे उत्तरही देऊ नका. शब्द आहे का. उत्तर देण्या इतपत मोठं समजू नका.